फुबगाव येथे पशुसंवर्धन विभाग, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत जनावरांचे उपचार करून लसीकरण व टॅगिंग करण्यात आले। यावेळी पशुधन पर्यवेक्षक डॉक्टर संजय सव्वालाखे व परिचर दत्ता रणकांब यांच्या मार्गदर्शनाखाली गायी, म्हशी, बैलासारखे मोठ्या जनावरांना खुरी येणे, एकटांग्या, घटसर्प यासारख्या रोगांवर उपचार करीत लहान जनावरे, बकरीसारख्या लहान जनावरांवर अंतर्विषार, ETB रोगांचे लसीकरण व उपचार करण्यात आले। एकूण सर्व जनावरांना लंपी स्किन डिसीज नावाच्या रोगाने योग्यरित्या उपचार व मार्गदर्शन करण्यात आले, ज्यात जनावरांच्या सुरुवातीच्या काळात अंगावर गाठी येणे, पाय सुजणे असे लक्षणे आढळल्यास तात्काळ पशुवैद्यकीय दवाखान्यात आणून उपचार करण्याचेही यावेळी त्यांनी सांगितले। सोबतच उपचार व लसीकरण केलेल्या जनावरांना टॅगिंग करण्यात आले। शिबिरात गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जनावरांचे उपचार व लसीकरण करून घेतले। मी सव्वालाखे पशुधन पर्यवेक्षक आपल्या येथे फुगवा येथे लसीकरण कॅम्प आयोजित केला आहे। त्यामध्ये घटसर्प, एकटांग्या, FMD, कॅस्ट्रेशन, कृत्रिम रेत आणि औषध वाटप, समजा दूध वाढायचं आणि इतर कार्य समजा ते कॅम्प सक्सेस झाला आहे। आमचा जवळपास 150 ते 200 डोराचा कॅम्प झाला हा लसीकरण सहित। ठीक आहे। हाँ, मी दत्ता रणकांब, परिचर पशुवैद्यकीय दवाखाना फुबगाव। आमच्या इथं आज लसीकरण कॅम्प आयोजित करण्यात आला होता। लसीकरणासोबतच जनावरांचा उपचारसुद्धा करण्यात आला होता आणि सध्या कोरोनाच्या महामारीमध्ये जनावर लंपी स्किन डिसीज नावाचा आजार असल्यामुळे पशुपालकांना त्याच्याविषयी माहिती व उपचारसुद्धा करण्यात आला होता आणि लसीकरण आणि स्किन डिसीज आजारावर लोकांचा चांगला सपोर्ट मिळाला आहे आणि आम्हाला लोकांचं सहकार्य खूप चांगलं मिळालं आहे। आम्हाला हेच अपेक्षित होतं की लोकांनी समजून घ्यावं काय आजार, काय लसीकरण आहे ते, आणि या साथीच्या आजाराला बळी पडणारे जनावरांची संख्या या आर्थिक महामारीत पशुधन जनावर वाचवावीत व शेतकऱ्यांचं नुकसान टाळावं एवढंच माझी अपेक्षा आहे। उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव, खंडेश्वर।